या नूडल्सला पाहून कोण म्हणेल की ह्या ज्वारीच्या नूडल्स आहेत. तर काही दिवसांपूर्वी मी घरीच ह्या ज्वारीच्या नूडल्स केल्या होत्या आणि अतिशय छान झाल्या होत्या. तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान मस्त कुठेही चिकट नाहीये आणि ज्वारीच्या नूडल्स आहेत खाल्ल्यानंतरून हे वाटतही नाही. चला तर मग ह्या देसी स्टाईल ज्वारीच्या नूडल्सची रेसिपी पाहूयात. तर सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतरून जिरं, मोहरी आणि कढीपत्ता ह्याची चुरचुरीत अशी मस्त फोडणी घालायची. फोडणी घालून झाली की ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतला की ह्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो असा एकदम मशी मशी नाही करायचा, अगदी 30 सेकंद वगैरे परतायचा. आणि मग ह्यामध्ये टेस्ट मेकर घालायचं आणि पुन्हा एकदा हे फक्त हलवून घ्यायचं. हलवून झालं की ह्या ज्वारीच्या नूडल्सचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे. अगदी हलक्या हाताने हे हलवायचे, अर्थात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकदम हलक्या हाताने ना हे परतून घ्यायचे. मस्त सगळे असे मिक्स करून झाले फोडणीमध्ये की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 2 मिनिटं हे असेच वाफवून द्यायचे. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त खमंग आणि कुणाला वाटणारही नाही की ह्या ज्वारीच्या नूडल्स आहेत. मुलंही खुश आणि आयाही खुश. तर आजच ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सेव्ह करा, शेअर करा, यूट्यूबला सबस्क्राईब आणि इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. बाय.